पूर्वी पण आलं आणि केंद्र सरकारने त्याचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग वाढवा म्हणून जे आकांक्षित जिल्हे होते त्या ठिकाणी जवळपास प्रत्येक जिल्ह्याला 10,000 बॉटल्स दिल्या होत्या. पूर्वी मात्र या बॉटल्स आहेत ना, मध मध जसा येतो ना, त्या मधासारखं कल्चर असायचं. मग हे काय करावं लागायचं, याच्यातून तुम्हाला हे कल्चर काडीने काढावं लागायचं आणि काडीने काढल्यानंतर याच्यामध्ये मिक्स करून द्यायचं. मिक्स करताना याचाही एक रूल होता, जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही एकदा तयार करून घ्या. त्याच्यामध्ये 2 किलो गूळ टाका. 200 लिटरचं तुमचं सुरू झालं, 7-8 दिवसामध्ये तयार होईल. मग तयार झालेलंच वेल डिकंपोजर तुम्ही पुढच्या वेळेस फक्त त्याच्यामध्ये जर उदाहरणार्थ जसं की आपण काढतो ना, याच्यामध्ये समजा हात जर नळ इथं ठेवला असता उदाहरणार्थ, तर 20 लिटर तुमचं कल्चर याच्यातच राहणार. तर याच्यातच राहिलं तर तुम्ही काय करायचं, तेवढं जर राहिलं तर ते फक्त वरून पाणी आणि गुळ एवढ्या दोनच गोष्टी टाकायच्या. हे तुमचं कंटिन्यू झालं. पण समजा आता आपल्याला 2 कृपा अमृतम करायचं तर पर्टिक्युलरली त्याला 3च निविष्ट लागतात. उदाहरणार्थ एक तर मदर कल्चर जे आता आणलंय ते, दुसरी गोष्ट तसं पाहायला गेलं तर 1 किलो गुळ लागतो. पण आपण काय सांगतो, 2 किलो तुम्ही कॉन्सन्ट्रेशन वाढवा, जीवाणूंना खायला घ्यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट 1 लिटर ताजं गाईचं ताक लागतं. पण ठीक आहे, आता नसतं, पण मिनिमम ते गुळावर पण चालतं. तर मग त्या 3च गोष्टी लागतात. चौथं लागतं पाणी. म्हणजे मदर कल्चर 1 लिटर, तुमचा गुळ 1 किलोचा आणि ताक 1 लिटरचा, अशा 3 गोष्टी आणि 200 लिटरचं पाणी. असं झालं ते जवळपास 202 याचा लिटरचं किंवा किलोचं तुमचं तयार होतं. आणि त्याचा वापर झाल्यानंतर एकदा तयार केल्यानंतर आहे ना, त्याच्यात फक्त गुळ आणि नंतर ताक एवढंच ऍड केला तर तुमचं कायमस्वरूपी सुरू झालं. मग मात्र तुम्हाला जायची गरज नाही, यायची गरज नाही. फक्त एक आहे, काही ठिकाणी कसं असतं, झाडं राहतं, या ठिकाणी सावली असती, बाजूला घर आहे, म्हणून मी कसं त्याचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं मिळेल. आपल्याला जेव्हा शंका येते थोडं कॉन्सन्ट्रेशन कमी मिळतंय, तुम्ही त्याच्यामध्ये गुळाचं ऍडिशन करा, ताकाचं ऍडिशन करा, म्हणजे जीवाणूंना लागणारी गोष्ट उपलब्ध करून द्या. त्याचा उद्देश एक सोपा आहे. त्याच्यामुळे काय, एकदा आणा आणि त्याच्यापासून तयार करा आणि जास्तीत जास्त वापरा, असा संदेश आहे. शेवटी शेती कसली आहे, जीवाणूंची शेती. तुमच्या जीवाणू आता कितीही त्याच्यात उपलब्ध असले तरी पण ते मुळाला उपलब्ध करून देणारा घटक म्हणजे जीवाणू आहे. तर तो त्या जीवाणूंना तुम्ही काम द्यावा असा त्याचा अर्थ आहे. आणि त्याच्यामुळे वेस्ट डिकंपोजर ही गोष्ट म्हणजे मी तुम्हाला खरं सांगतो, कृषी कल्याण अभियान 1 आणि कृषी कल्याण अभियान 2 असे अभियान राबवण्यात आलेले होते. आणि पहिल्या याच्यात 50 गावं, दुसऱ्या याच्यात 50 गावं घेण्यात आलेले. त्यावेळेस केंद्र शासनाने याच्यामध्ये 4 विषयांवर फोकस करावं होतं. एक तर तंत्रज्ञान, आणि त्याच्यानंतर 3 उद्योग, त्या उद्योगांमध्ये, आणि त्याच्या व्यतिरिक्त निविष्ठा ज्या पाठवलेल्या होत्या, ते विशिष्ट प्रकारचे सीड आणि वेस्ट डिकंपोजर ही त्यातली. ही ज्यांनी तयार केलं ते शास्त्रज्ञ आता वारले विचारे, पण खरं तर ही शेतकऱ्यांसाठी खूप मोठी देण देऊन गेले. नाही तर तुम्हाला मी खरं सांगतो, जर प्रायव्हेट एखाद्या कंपनीकडे जर हे औषध तयार असलं ना, तर त्यांनी लिहिलं नसतं का तुम्ही एकदा वापरा परत, त्याने सांगितलं तर परत खरेदी करायला आमच्याकडे. तर ही गोष्ट आहे की आपल्यासाठी खूप मोठी देण आहे. पण ते कसं होतं ना, म्हणतो ना आपण कधी कधी, कमी किमतीचं असलं किंवा सहज उपलब्ध असलं तर लोकांना म्हणजे त्याचं महत्व थोडं कमी वाटायला लागतं. पण असं काही नाही. तुम्ही काय, माझं म्हणणं आहे, तुम्ही वापरून बघा. आणि सुदैवाने मग सरांनी सांगितलं की, सरांना विचारत होतो की ज्या भागाचं आपलं सर्टिफिकेशन झालं 1 एकरचं उदाहरणार्थ, किंवा उद्या चालून होणार आहे 3 वर्षानंतर आपल्याला ऑर्गॅनिकचं सर्टिफिकेट किंवा नैसर्गिकचं सर्टिफिकेट मिळेल. मग त्याच्यावर मला सांगा, एक तर तो कापूसच घेत राहिलो आपण, त्याचा फार उपयोग होईल का? पण त्याच्याऐवजी जर तुम्ही डाळीचं किंवा एखादा गहू, बाजरी, ज्वारी सारखे अन्नधान्याची पिके घेतले तर निदान आपल्याला त्या सर्टिफिकेटचा उपयोग होईल. बचत गट आहे इथं, त्यांनी निदान त्या कडधान्याची डाळ तयार केली तर निदान म्हणता येईल बा